नमस्कार, कुक विथ नीलम भ्रमळे आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण झटपट असे होणारे बेसन पिठाचे मोदक बनवणार आहोत। हे मोदक बनवायला सुद्धा सोपे आहेत आणि अगदी घरच्या साहित्यामध्ये बनतात। तर सुरुवात करूयात रेसिपीला। मोदक बनवून घेण्यासाठी इथे मी एक कढई गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवली आहे। इथे एका वाटीमध्ये मी तूप घेतलेले आहे। आता हे तूप या कढईमध्ये घालून घ्यायचंय। तर साधारणतः 5 ते 6 चमचे इथे मी तूप या कढईमध्ये घालून घेतीये। तूप थोडंसं गरम झाल्यानंतर आता याच्यामध्ये 1 कप बेसन पीठ घालतीये। इथे जे बेसन पीठ आहे ते मी छान चाळून घेतलेलं आहे आणि आता हे बेसन पीठ आता या तुपामध्ये परतून घ्यायचंय, छान असं भाजून घ्यायचंय। तर बेसन पीठ भाजून घेत असताना अगदी मंद आचेवरती ते भाजून घ्यायचंय आणि मंद आचेवरती भाजलं गेलं की ते छान असं भाजलं जातं। नाहीतर गॅस जर हाय फ्लेम वरती ठेवला किंवा मीडियम फ्लेम वरती ठेवला तर ते बेसन पीठ करपू शकतं आणि आपले मग मोदक जे आहेत ते छान लागणार नाहीत। त्यामुळे अगदी मंद आचेवरती इथे आपण बेसन पीठ हे भाजून घ्यायचंय। थोड्या वेळानंतर पहा बेसन पीठ इथे थोडंसं भाजून झालेलं आहे, त्याचा रंग सुद्धा चेंज झालेला आहे थोडासा। याच्यामध्ये आणखीन 1 चमचा मी साजूक तूप घालते आणि पुन्हा एकदा हे परतून घेतेय। थोडंसं इथे कोरडं वाटतंय पीठ, त्यामुळे मी याच्यामध्ये 1 चमचा तूप घातलेलं आहे आणि आता मंद आचेवरती पुन्हा एकदा हे परतून घ्यायचंय, छान असं भाजून घ्यायचंय। इथे आता हे बेसन पीठ 15 मिनिट झालेलं आहे। मी मंद आचेवरती भाजून घेतेय। तुम्ही पाहू शकता बेसन पिठाचा इथे रंग सुद्धा चेंज झालेला आहे आणि छान असं त्याला तूप रिलीज होत आहे। अशाच प्रकारे हे जे बेसन पीठ आहे ते मंद आचेवरती भाजून घ्यायचंय। आता याच्यामध्ये साखर घालायची आहे। तर अर्धा कप मी याच्यामध्ये साखर घालतीये। तुम्ही याच्यामध्ये पिठी साखर घातली तरी सुद्धा चालेल आणि आता ही साखर या पिठाबरोबर छान असे मिक्स करून घ्यायची आहे आणि ती थोडीशी विरघळून द्यायची आहे। साखर घातल्यानंतर ते या बेसन पिठाबरोबर परतून घेतलेली आहे आणि बऱ्यापैकी इथे साखर जी आहे ती विरघळलेली आहे। आता याच्यामध्ये दूध घालायचं। तर इथे मी पाऊण कप दूध घालतीये आणि आता हे थोडंसं मिक्स करून घेऊयात। आपल्याला इथे 1 कप दूध घालायचंय, त्याच्यातील पाऊण कप दूध इथे मी घातलेलं आहे आणि हे मिक्स करून घेतेय। हे आता थोडंसं मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये केशरचं दूध घालायचंय। तर इथे मी केशरच्या गाड्या या ज्या आहेत त्या गरम दुधामध्ये भिजत ठेवलेल्या होत्या आणि ते दूध याच्यामध्ये घातलेलं आहे। यानंतर याच्यामध्ये थोडंसं आणखीन दूध घालूयात, म्हणजे 1 कप दूध याच्यामध्ये होईल आणि हे दूध घातल्यानंतर आता पुन्हा एकदा हे मिक्स करून घ्यायचंय। इथे आता हे मिक्स करून झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घालूयात आणि वेलची पावडर घातल्यानंतर पुन्हा एकदा हे मिक्स करून घ्यायचंय। पहा छान असं जे बॅटर तयार झालेलं आहे। इथे आपण साधारणतः 1 कप दूध घालून हे बॅटर बनवून घेतलेलं आहे। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही याच्यामध्ये थोडीशी मिल्क पावडर सुद्धा घालू शकता। आता याच्यामध्ये हे परतून झाल्यानंतर ड्रायफ्रूट घालायचेत। तर इथे मी काजू आणि बदाम बारीक तुकडे करून घेतलेले आहेत, ते याच्यामध्ये घालून घेते आणि याच्यामध्ये ते परतून घ्यायचेत। त्याला तर इथे मोदक बनवून घेण्यासाठी त्याचं मिश्रण तयार आहे, अगदी छान झालेलं आहे। इथे मी गॅस बंद करते आणि थोडा वेळ हे असंच मिक्स करून घेते। पहा याला छान असं तूप रिलीज होतंय। बेसन पीठ हे छान भाजून घ्यायचं, नाही तर मोदक छान लागत नाहीत। आता छान असं बेसन पीठ भाजून झालेलं आहे। इथे आता जे मोदक बनवून घेण्यासाठी बेसन पीठ आपण भाजून घेतलेलं आहे ते मी इथे बाजूला काढून घेते दुसऱ्या एका प्लेटमध्ये आणि हे थोडंसं थंड होऊन देऊयात। इथे आता हे बेसन पीठ थंड झालेलं आहे। आता आपण याचे मोदक बनवून घेऊयात। तर इथे मी मोदकाचा साचा घेतलेला आहे। आता याला थोडंसं तूप लावून घ्यायचंय। तर दोन्ही सुद्धा बाजूला मी हे तूप लावून घेते आणि आता याच्यामध्ये हे मिश्रण भरून घ्यायचंय। याच्यामध्ये मिश्रण भरून झाल्यानंतर हे बंद करून घ्यायचंय। साईडला जे एक्स्ट्राचं पीठ आहे ते बाजूला काढून घ्यायचंय। खालच्या बाजूने एकदम प्लेन करून घ्यायचं आणि पहा अगदी मस्त असा मोदक बनलेला आहे। तुम्ही पाहू शकता अगदी छान असं झालेलं आहे। तर इथे पहा छान असा मोदक बनलेला आहे। आता अशाच प्रकारे बाकीचे राहिलेले सुद्धा मोदक बनवून घ्यायचेत। तर साचा घेऊन त्याच्या दोन्ही सुद्धा बाजूला अशा प्रकारे हे सारण भरून घ्यायचंय आणि हे बंद करून घ्यायचंय आणि मस्त असे मोदक तयार होतात। आता बाकीचे राहिलेले सुद्धा मोदक मी अशाच प्रकारे बनवून घेते। इथे तर पहा मी सगळे मोदक बनवून घेतलेले आहेत, अगदी छान असे झालेले आहेत। रंग सुद्धा सुरेख आहे, अगदी घरच्या साहित्यामध्ये बनतात आणि झटपट सुद्धा होऊन जातात। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। रेसिपी थोडी जरी आवडली तरी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।